जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य यांचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. अंतर्भावाच्या मागील 10व्या भागामध्ये आपण गुरुशिष्य संवादाच्या मदतीने एक एक गोष्ट उलगडत आणत आहोत. मागील भागामध्ये श्री गुरूंना एक प्रश्न विचारला होता की माझ्यासाठी साधन कोणतं आहे, मी साधन कोणतं करू. त्याचं कारण असं आहे की ब्रह्मविद्या ही अवघड आहे. ब्रह्मविद्येचा मार्ग काही तितकासा सोपा नाही आहे. इतर कुठल्याही लौकिक विद्या या ब्रह्मविद्येच्या मानाने सोप्या आहेत. त्याचं महत्त्वाचं कारणही आपल्याला माहिती आहे. आपण जे काही शिकतो, जे काही माहिती करून घेतो, त्या माहितीच्या आधारावर आपण नोकरी करतो किंवा एखादा व्यवसाय करतो, तेव्हा या गोष्टी बाह्य जगातील कुठल्या ना कुठल्या वस्तुजाताशी संबंधित असतात. पण ब्रह्मविद्या मात्र तसे नाही आहे. ब्रह्मज्ञानाचा मुद्दा वेगळा आहे. ब्रह्मज्ञान कोणी बाजारात विकत नाही किंवा ब्रह्मज्ञान कोणी बाजारात विकत घेत नाही. ती देण्याघेण्याची गोष्ट नाही आहे, ब्रह्मज्ञान होण्याची गोष्ट आहे. म्हणून मागील भागामध्ये मुमुक्षेने हा प्रश्न श्री सद्गुरूंना विचारला होता की मी कुठलं साधन करू जेणेकरून मला मोक्ष मिळेल. आता आपण अंतर्भावाच्या 3ऱ्या समासाकडे वळत आहोत. श्री गुरु सांगतात की प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, बाणले पाहिजे पूर्ण, म्हणून हे निरूपण सावध ऐक. काहीच नेणे तो बद्ध, समूळ क्रिया तो अबद्ध, भाव वाढविला शुद्ध मुमुक्षु जाणावा. कर्म टाकोनी बाधक, शुद्ध वर्ते तो साधक, क्रिया पालटे विवेक निष्कलंक तेव्हा. अतिशय सूत्रबद्ध असं लेखन आहे श्री समर्थांचं, आणि एक एक ओळी यातली महत्त्वाची आहे. कारण आता इथून पुढे श्री गुरु आपल्या मुमुक्षु शिष्याला साधन कोणतं हवं आहे हे सांगत आहेत. पण ते सांगण्याच्या आधी काही अटी त्याला सांगत आहे की बाबा रे, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, की ब्रह्मज्ञान तुला उद्या मिळालं किंवा मिळेलच, पण बाणले पाहिजे पूर्ण. फक्त मिळून उपयोग नाही, त्या अंगी बाणलं पाहिजे. एखादी गोष्ट मिळणं ही गोष्ट वेगळी आणि ती अंगी बाणणं ही गोष्ट वेगळी. म्हणून हे निरूपण सावध ऐका. निरूपण अतिशय सावधपणे ऐक. कारण साधना अशी आहे की ब्रह्मज्ञान होणारच आहे. ब्रह्मज्ञान होणार नाही हा मुद्दा नाही. मुद्दा आहे ते ज्ञान मी कसं टिकवणार आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता इथे श्री गुरु साधकाला वर्तनाविषयी सांगत आहेत, आणि हे आपण आधी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण साधकाचं वर्तन विशिष्ट असलं पाहिजे. ब्रह्मज्ञान मिळणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. मी बाजारात गेलो, काही रुपये दिले आणि ब्रह्मज्ञान घेऊन वापस आलो, अशी ही क्रिया नाही आहे. कधीतरी केव्हा तरी साधकाला श्री गुरूंनी दिलेली
साधना करीत असताना ब्रह्मज्ञानाचा स्पर्श होऊन जातो. अनेकदा तर साधकाला हेच समजत नाही की मला झालेलं ज्ञान हे नेमकं काय आहे. तो संभ्रमात असतो. पर असंही काही नाही की ज्ञानी माणूस आणि अज्ञानी बद्ध माणूस यांच्या वर्तनामध्ये काही भेद असेल, असंही काही नाही. सहसा ज्ञानी व्यक्तीमध्ये आणि अज्ञानी व्यक्तीमध्ये कुठलाही भेद दिसत नाही. दोघंही सारखंच दिसतात. दोघंही रोज स्नान करतात. दोघेही अंगावर वस्त्र घालतात. दोघेही आपली कामं रोज नित्यनियमाने करतात. मग ज्ञानी व्यक्तीमध्ये आणि अज्ञानी व्यक्तीमध्ये भेद काय आहे हा मुद्दा उपस्थित होतो. पण एक लक्षात घ्या, अज्ञानी व्यक्तीजवळ विवेक कधीही नसतो आणि ज्ञानी व्यक्ती कधीही अविवेकी नसते. ज्याच्याजवळ विवेक असतो अशीच व्यक्ती ज्ञानी होऊ शकते आणि विवेकाचा अभाव जिथे असेल अशा व्यक्तीला ज्ञान कधीही मिळू शकत नाही. म्हणून श्री समर्थ सांगतात की विवेक हवा. ब्रह्मज्ञान जरी मिळालं, बाणले पाहिजे पूर्ण, ते बाणलं पाहिजे. इथे बाणण्याचा अर्थ काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. मला ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यानंतर जर मी विसरून गेलो तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. एखाद्या गोष्टीचा स्पर्श आपल्याला होणं आणि तो स्पर्श मी माझ्या अंतरंगामध्ये जशाला तसं टिकवून ठेवणं, या गोष्टीमध्ये भेद आहे. इंद्रियाने एखादी गोष्ट स्वीकारणे आणि बुद्धीनेही ती स्वीकारणे, या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे इंद्रियाने एखादी गोष्ट बघितली आणि बघितल्यानंतर जर बुद्धीने स्वीकारली तर तिचं ज्ञान होतं, ही गोष्ट नक्की आहे. पण अशा ज्ञानाची वृत्ती बनणं खूप गरजेचं आहे. मिळालेल्या ज्ञानाचं जर मनन झालं, अखंड चिंतन झालं, अखंड त्याचा ध्यास घेतला गेला तरच त्या ज्ञानाची वृत्ती बनते. आणि जशी वृत्ती बनते तसंच वर्तन साधक करतो. याला समर्थांनी बाणले पाहिजे पूर्ण हा शब्द वापरलेला आहे. अंगी बांधलं पाहिजे. काही व्यक्ती त्या इतक्या ज्ञानी दिसतात पण त्या असतातच असं काही नाही. आणि काही व्यक्ती साध्या गोष्टीमध्ये, साध्या वर्तनामध्ये आणि साध्या बोलण्यामध्ये सुद्धा ज्ञानी आहेत हे जाणवत राहतं. कदाचित त्यांच्याजवळ उत्तम शब्द नसतील, कदाचित त्यांचं वक्तृत्व उत्तम नसेल, कदाचित त्यांचं सादरीकरण उत्तम नसेल, पण या व्यक्तींना ज्ञानाचा स्पर्श झालेला आहे हे त्यांच्या काही मूलभूत वाक्यांवरून लक्षात येतं. अनेकदा तर ज्ञानी व्यक्तीच्या मौनातूनही सिद्ध होतं की ही व्यक्ती ज्ञानी आहे. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. समर्थ पुढे सांगतात की काहीच नेणे तो बद्ध, समूळ क्रिया अबद्ध, भाव वाढविला शुद्ध मुमुक्षु जाणावा. जो काहीच जाणत नाही तो बद्धच असतो. पण समूळ क्रिया अबद्ध असते, कारण त्या व्यक्तीचं बंधन हे देहाचं बंधन बनतं. कुठलीही कृती करताना जर त्यामागे भूमिकाच नसेल आणि जर ती व्यक्ती ते काम वारंवार करतच राहिली तर ती व्यक्ती त्या कर्मामध्ये बांधली जाते. त्याचं कारण असं असतं की देहाला त्या कृतीची सवय होत जाते. त्या कृतीतून तो स्वतःचीही सुटका करू शकत नाही. म्हणून अशावेळी अंतरंगातला भाव अतिशय शुद्ध स्वरूपाचा असावा असं श्री समर्थांचं म्हणणं आहे. जर अंतरंगामधील भाव जर शुद्ध स्वरूपाचा असेल आणि विवेकाचं अधिष्ठान जर हृदयामध्ये असेल तर व्यक्तीची प्रत्येक कृतीमागची भूमिका ही शुद्ध असते आणि शुद्ध असल्यामुळे ती व्यक्ती सहसा त्या केलेल्या कृतीने बांधली जात नाही.
ही गोष्ट तितकीच महत्त्वाची असते. समर्थ सांगतात की कर्मे टाकून बाधक, शुद्ध वर्ते तो साधक, क्रिया पालटे विवेक निष्कलंक तेव्हा. मनुष्याने नेमकं कुठलं काम करावं आणि कुठलं काम करू नये याचा विवेक मनुष्याला झालाच पाहिजे. सहसा बांधणारी कर्म मनुष्याने, विशेषतः साधकाने करू नये. एखादं काम, एखादी कृती जर अनेक गोष्टींना पुढे जन्म देणार असेल तर अशी कृती मुळीच करू नये असे योगदर्शनामध्ये लिहिलेलं आहे. योगदर्शन सांगतं की हेयम दुःखम अनागतम. कालचं दुःख मी भोगलं इथपर्यंत ठीक आहे, आजचंही दुःख मी भोगत आहे हे ठीक आहे, पण येणाऱ्या दुःखाबद्दल मी काय करू शकतो. योगदर्शन सांगतं की जे दुःख येणार आहे ते न येऊ देण्याचं काम मात्र मी नक्कीच करू शकतो. मग आपल्या मनामध्ये शंका येते की दुःख येणार आहे हे मी कसं समजावं. योगदर्शनकार त्याला उत्तर देतात की अशी कर्मे करू नका जेणेकरून पुढे मागे तुम्हाला दुःख भोगावं लागेल. म्हणजे व्यसन केल्यानंतर शरीराची हानी होते, जुगार खेळल्यानंतर संपत्तीचा विनाश होतो, किंवा अकारण कोणाशीही शत्रुत्व घेतल्यानंतर आयुष्यातला आनंद नाहीसा होतो. हे माहीत असूनही जी व्यक्ती या गोष्टी करते त्या व्यक्तीला मूढ म्हणलं जातं. या गोष्टीचं दुःख देणाऱ्या आहेतच याची जर माहिती आपल्याला असेल तर अशा गोष्टी कराव्याच कशाला. म्हणून योगदर्शन सांगतं की हेयम दुःखम अनागतम. अजून ते दुःख माझ्यापर्यंत आलेलंच नाही आहे, पण येण्याची शक्यता आहे. त्या ज्या कृतीमुळे ते दुःख माझ्यापर्यंत येणार आहे ती कृतीच मी करणार नाही, म्हणजे त्या येणाऱ्या संभाव्य दुःखाचा मार्ग बंद होऊ शकतो. आणि असा मार्ग बंद झाल्यामुळे येणाऱ्या दुःखापासून मी स्वतःला वाचवू शकतो. अशी दुःखे 3 असतात. एक आधिभौतिक दुःख, एक आध्यात्मिक दुःख आणि एक आदिदैविक दुःख. आदिदैविक दुःख ते असतं ज्याच्यामुळे या जन्मी आणि या जन्मानंतरही मला दुःखे भोगावं लागतील. स्वर्गनरकादी दुःख जर मला भोगावं लागणार असतील तर ती मी आज न केलेली बरी. अशी कर्म मी आजच न केलेली बरी. कुणावर अन्याय करणं, हिंसा करणं या गोष्टीचं पातक कधी ना कधी मला दुःखदायकच फळ देणार आहे हे निश्चित. अशी कर्म मी न केलेली बरी. आध्यात्मिक दुःख म्हणजे देह इंद्रियामधून होणारी दुःख, प्राणातून होणारं दुःख. जर मी व्यसनं केली, जर मी नको ते खाल्लं, जर मी माझ्या शरीराची हानी केली तर अजून काही वर्षानंतर मला देहाच्या व्यथा लागणार आहेत, व्याधी निर्माण होणार आहे आणि माझं शरीर मला आध्यात्मिक दुःख देणार आहे. तेव्हा मी माझ्या शरीराचं जतन का बरं करायचं नाही हा प्रश्न प्रत्येकाने विचारायला हवा. आणि आधिभौतिक दुःख म्हणजे आजूबाजूच्या सर्व जड जगातून होणाऱ्या अनेक गोष्टींमुळे जे दुःख होतं त्या दुःखाला आधिभौतिक दुःख म्हणतात. समजा मी वेगाने गाडी घेऊन गेलो आणि मला अपघात झाला, मला दगड लागला तर ते आधिभौतिक दुःख असेल. मी जपून राहायला हवं. समर्थ तेच सांगतात की कर्मे टाकोनी बाधक, शुद्ध वर्ते तो साधक, क्रिया पालटे विवेक निष्कलंक तेव्हा. जेव्हा माझ्या अंतरंगामध्ये विवेक निर्माण होईल तेव्हा माझी प्रत्येक कृती, क्रिया ही निष्कलंक असेल आणि अशी निष्कलंक असलेली कृती मला दुःख देणार नाही. मी त्यात बांधला जाणार नाही. पुन्हा त्या दुःखासाठी, त्या दुःखाच्या निवारणासाठी मला पुन्हा पुढे कुठलीही कर्मे करावी लागणार नाही. अशीच कर्मे मी आज करेल. एवढंच आपल्याला समजलं असेल तर साधनेच्या आधीच्या अटी कोणत्या आहेत,
साधना सुरू करण्यापूर्वीच्या अटी कोणत्या आहेत, ज्या समर्थांनी आपल्याला सांगितल्या आहे, त्या जर लक्षात आल्या तर आपल्याला सद्गुरू पुढील साधना सांगणार आहेत. म्हणून समर्थ सांगतात की प्राप्त झाले ब्रह्मज्ञान बाणले पाहिजे पूर्ण, म्हणून हे निरूपण सावध ऐका. काहीच नेणे तो बद्ध, समूळ क्रिया अबद्ध, भाव वाढविला शुद्ध तो मुमुक्षु जाणावा. कर्मे टाकोनी बाधक, शुद्ध वर्ते तो साधक, क्रिया पालटे विवेक निष्कलंक तेव्हा. म्हणून ब्रह्मज्ञान जरी उद्या तुला मिळालं, तुझ्या साधनेच्या उत्तर काळामध्ये त्याची फलश्रुती म्हणून जरी तुला ब्रह्मज्ञान मिळालं, तरीही ते फक्त मिळून उपयोग नाही, ते अंगी बांधलं पाहिजे आणि तुझी वृत्ती झाली पाहिजे. ती वृत्ती होण्यासाठी मुळात तू जी कर्म करीत आहेस, त्या कर्माच्या करण्यामुळे तू बांधला जाणार नाही, एवढी काळजी तुला घ्यावी लागेल. तरच ते कर्म तुला सोडेल आणि वृत्तीतून तू मोकळा होशील आणि तुझी स्वतःची वृत्ती ब्रह्मज्ञाची होतील. मगच तू मोक्षाकडे चालू लागशील. हे सद्गुरू या तिसऱ्या समासाच्या आरंभीच्या पहिल्या 3 ओव्यांमध्ये सांगत आहेत. यानंतर श्री गुरु पुढे काय सांगत आहेत ते आपण बघणार आहोत पुढील भागात. सध्या एवढंच पुरे. जय जय रघुवीर समर्थ.